येण्याचं कारण म्हणजे की आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडे आपण एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या संदर्भात अनेक विषय होते, मुद्दे होते आणि त्या विभागाशी संबंधित होते. असे 15 मुद्दे होते. त्या मुद्द्यापैकी 6 मुद्द्याचा आपण इथे विचार ऑलरेडी केलेला आहे. तर त्या 6 मुद्द्यापैकी एक मुद्दा जो होता तो आपला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन. त्या संदर्भात 3 विषय होते, 3 मुद्दे होते. त्यातील एक मुद्दा भाग 6 मध्ये घेतलेला आहे. आता आपण भाग 7 करत आहे. तर त्यातील दुसरा म्हणजे त्या विभागाशी संबंधित दुसरा मुद्दा आणि टोटल मुद्द्यापैकी 7वा मुद्दा आहे. तर जंतर मंतर या ठिकाणी आपण म्हणलो होतं की जर 60 दिवसाच्या अगोदर आपण पत्र दिलं होतं, तर 60 दिवसात कुठली कारवाई महाराष्ट्र शासनाकडून नाही झाली तर आपल्याला जंतर मंतर दिल्ली येथे अन्नत्याग आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा पद्धतीचं आपलं निवेदन होतं. आणि त्यानुसार संबंधित विभागाने माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना अंतिम उत्तर, अंतिम अहवाल देण्याचं सूचना केलेल्या आहेत विभागीय आयुक्त कार्यालयातून आणि त्यांना त्या संदर्भात आपण कल्पनाही दिलेली आहे की आपण तात्काळ त्यावरती अंतिम उत्तर तयार करण्यासाठी प्रक्रिया चालू करावी. तर लेखी स्वरूपात दिलेला आहे तो विषय, तो मुद्द्याकडे तो मुद्दा नंबर 7 आहे. सोलापुर जिले में तहसीलदार और जिला आपूर्ति अधिकारी म्हणजे तहसीलदार, जिल्हा आपूर्ति अधिकारी म्हणजे जिल्हा पुरवठा अधिकारी को सूचित करने के बावजूद त्यांना सांगितलं होतं आपूर्ति निरीक्षक म्हणजे जे पुरवठा निरीक्षक असतात तहसील कार्यालयामध्ये और संबंधित आपूर्ति अधिकारी म्हणजे पुरवठा अधिकारी प्रत्येक तालुक्या तहसील कार्यालयामध्ये असतात, तथा गोदामपाल जिथून धान्य जातं ते गोदामपाल म्हणून तिथं असतात. प्रत्येक गोडाऊनला एक गोदामपाल असतात. राशन दुकानदारों द्वारा अनाज के गबन में संलिप्त है म्हणजे जे गोडवान आहेत त्या गोडवानामधून धान्य हे चोरीला जातं. अशा अनेक प्रकारचे पुरावे आपल्याजवळ आहेत आणि त्या संदर्भात अनेक गोष्टी आहेत. दुकानदाराच्या बाबतीत असतील, ग्राहकाच्या बाबतीत असतील, त्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सबूत प्रस्तुत करने का अनुरोध करने पर भी आणि या संदर्भात आपण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना स्वपत्र दिले की मला तुम्ही वेळ द्यावी की तुम्हाला सगळे डिटेल्स तुम्हाला दिले जातील पुराव्याचे. त्याचबरोबर तहसीलदारांना ऑलरेडी दिलेलं आहे. वे जानबूझकर टाल मटोल कर रहे हैं और सबूत देखे बिना भ्रामक रिपोर्ट तैयार कर रहे हैं. गरीब परिवारों के हक का अनाज हड़प कर रहे हैं. मैं विनम्रतापूर्वक अनुरोध करता हूं कि इसके लिए जिम्मेदार सभी अधिकारियों के खिलाफ कारवाई की जाए, असा आपला मुद्दा होता. म्हणजे जे गोडवान दुकान आहेत म्हणजे गोडवान आहेत जिथे गोदाम आहेत त्या गोडवानामध्ये धान्य शासनाकडून येतं आणि तिथून ते सप्लाय होत असतं. तर तिथं गोदामपाल जे प्रमुख असतात त्या गोदामपाल आणि तिथं जे काम करणारे जे काय वर्कर्स आहेत आणि त्यांचे काय जे बाहेरचे काय धान्य नेणारे लोक आहेत हे लोक धान्य चोरी करतात. अशा पद्धतीच्या अनेक बाबी आपल्या समोर आलेल्या आहेत. त्या संबंधित काय पुरावे सुद्धा आपल्याजवळ आलेले आहेत. ते आपण तिथं सादर केले, त्यांना दाखवले, त्यांना म्हणलं की तुम्ही मला वेळ द्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना, परंतु त्यांच्याकडून परत ते जी चोरी करतात त्यांच्याकडे पाठवलं जातं. म्हणजे तहसीलदारांच्याकडे पाठवायचं, त्यांनी ते काय करायचं अहवाल खोटा तयार करून परत पाठवायचा. मग मला सांगा जे लोकांविरुद्ध आपली तक्रार आहे त्या लोकांनाच पुढील सगळ्या गोष्टी करायला लावणं, त्यांचा अहवाल घेणं, त्यांचं म्हणणं घेणं चुकीचं आहे. तर आपलं म्हणणं तिथं घेतलं पाहिजे, आपले काय पुरावे तिथं घेतले पाहिजे, परंतु तसं घेतले जात नव्हते. म्हणून आपण आदरणीय पंतप्रधानजी महाराष्ट्र शासनाला पण दिला आपण त्या संदर्भात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो विभाग आहे अन्न व नागरी पुरवठा त्यांनी सुद्धा तात्काळ पत्र पाठवलं होतं की आपण या संदर्भात अहवाल तयार, पण ही खोटा अहवाल तयार करून तिथं वर पाठवतात. आपली बाजू तिथं मांडून घेतली जात नाही. सगळे एकमेकाला सामील आहेत. म्हणजे ते गोदामपाल असतील, तर पुरवठा निरीक्षक असतील, पुरवठा अधिकारी, तहसीलदार व ते जिल्हा पुरवठा अधिकारी सगळे एकमेकाला सामील आहेत. अशा पद्धतीचं सगळं इथं दिसतंय. त्याला कारणं 2-3 आहेत. त्या कारणासंदर्भात बी आम्ही पुरावा सादर करतो म्हणलं होतं, परंतु त्यांनी आपल्याला त्यासाठी बोलवलं नाही आणि चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग ह्या संदर्भात जर आपल्याकडे पुरावे असताना आपण सादर करू दिले जात नसतील तरी किती मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या. त्यामुळं आता माननीय जिल्हाधिकारी साहेब काय करतात ते बघितलं पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यामुळे जे पुरवठा निरीक्षक आहेत, पुरवठा अधिकारी आहेत, त्यांना तर मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे साहेब असं होतंय. पर गोदामपालाला सुद्धा मी सांगितलं की तुमच्या गोडाऊनातून धान्य बाहेर जातंय, तुम्ही काय करताय, का लक्ष देत नाही. या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी ह्या लोकांच्या
म्हणजे लोकांना ह्या गोष्टीचं काही घेणं देणं नसतं, कारण लोकांना माहीतच नसताना काय घडतंय. परंतु आपण ह्या ह्या चळवळीमध्ये गेल्या 2 वर्षापासून आपण लढतोय, तुम्ही बघितलं. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जर आपण ह्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या, चळवळ्या राबवल्या, लोकांना धान्य कसं मिळेल यासाठी अनेक मोठी घडामोडी केल्या आपण. हे सगळ्याला माहीत आहे. आपल्याला फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून ते सतत मी तुमच्यासमोर आणलेलं आहे. तर ह्या गोष्टी अशा आहेत बघा, लक्षात घ्या. म्हणून आता हे जे सोलापूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील जे काही पुरवठानिरीक्षक आहेत, पुरवठा अधिकारी आहेत आणि गोदामपाल आहेत, ह्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. ही ज्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. बघा किती काही निरीक्षकांची बदल्या करण्यात आल्या. आपल्या तक्रारीमुळे काही निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या, पुरवठा अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या, अनेक गोष्टी घडल्या. परंतु ज्या ज्या व्यक्तीने त्या त्या काळामध्ये जे काही घडलेलं आहे त्या संदर्भात जो जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना सुट्टी नाही. शासकीय नियमाने लोकशाही मार्गाने आपली लढाई लढत राहणार. जोपर्यंत ज्या गोरगरीब लोकांचं धान्य ज्यांनी चोरलेलं आहे, त्यांनी खाल्लेलं आहे, ते कुणीही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. ही या माध्यमातून माझं महाराष्ट्र शासनाला सुद्धा विनंती आहे आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण तात्काळ ह्या प्रकरणात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही पत्र दिलेलं आहे त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाची दखल घेतल्या कारणानेच महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागीय आयुक्त या कार्यालयाने पुणे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी सोलापूर यांना या संदर्भात अहवाल देण्यासाठी, अंतिम अहवाल देण्यासाठी सांगितलेलं आहे. बघूया आता अंतिम अहवाल त्यांच्याकडून काय येतोय. आणि आता पुढील ज्या काही गोष्टी घडतील शासकीय, तर ते स्वतः जबाबदार राहतील. माझी काम आहे लढाई लढण्याचं लोकशाही मार्गाने, हे लक्षात घ्या. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.